ओके, आपण आता याचे पीव्ही आणि पीआय डायग्राम आपण स्टडी करूया. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला पीव्ही डायग्राम पाहूया. आपण कन्सिडर करूया जर आपण कन्सिडर करूयात आपण एक सिस्टीम घेतलेली आहे. समजतं, या ठिकाणी सिस्टीम आपण घेतलेली आहे. या सिस्टीमच्या आतमध्ये जो काही गॅस आहे, समज सपोज या ठिकाणी पिस्टन आहे. या ठिकाणी दिसतंय. सोबत या ठिकाणी मी सिलेंडर घेतलंय. मस्त आहे. सोबत या ठिकाणी मी एक सिलेंडर घेतलं. हे काय आहे? सिलेंडर. आणि या ठिकाणी सिलेंडर मध्ये आपण एक पिस्टन घेऊयात. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. या ठिकाणी पिस्टन आहे. मस्त आहे. हा काय पिस्टन आहे. दिसतंय, हा पिस्टन आहे या ठिकाणी. म्हणजे आपण सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट जर घेतली या ठिकाणी, आपण काय केले? सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आणि सुरुवातीला पिस्टन या ठिकाणी होता, तर त्याच्या आतमधला जो काही गॅस आहे तो या ठिकाणी दाखवतोय मी. इमेजिन होतंय. म्हणजे ह्या सिलेंडर आणि पिस्टनची जी काही जागा आहे इथे, की ज्याच्या आतमध्ये गॅस भरलेला आहे, मग ती आतली जी जागा आहे त्याला मी काय म्हणतो? सिस्टम. म्हणजे याच्या आतमध्ये काय आहे? सिस्टम आहे. आतमध्ये काय आहे? सिस्टम. आणि त्या सिस्टम मध्ये काय आहे? गॅस आहे. बरोबर. या सिस्टमच्या बाहेर काय असेल? सराउंडिंग. सिस्टमच्या बाहेर काय असेल? सराउंडिंग असेल. इमॅजिन होत आहे. या ठिकाणी एक सिस्टम घेतली आहे. आणि या ठिकाणी हा जो गॅस आहे त्या गॅसला मी जर कॉम्प्रेस केलं म्हणजे या पिस्टनवरती जर मी वजन टाकलं, इमॅजिन होत आहे. या पिस्टनवरती जर या ठिकाणी मी जर वजन ठेवलं, या ठिकाणी जर मी वजन ठेवलं या पिस्टनवरती, तर वजन ठेवल्यामुळे काय होईल? त्या वजनाचा सगळा लोड त्या पिस्टनवरती येईल आणि पिस्टन हा डाऊनवर्ड डायरेक्शन, खालच्या डायरेक्शनने काय होईल? तो मूव्ह होईल. आणि खालच्या डायरेक्शनने मूव्ह झाल्यामुळे हा गॅस काय होतो? कॉम्प्रेस होतो. गॅस काय होईल? कॉम्प्रेस होईल. या ठिकाणी पहा, मी फायनल पोझिशन दाखवतो त्याची पिस्टन. हा पिस्टन सुरुवातीला 1 नंबर या ठिकाणी होता. त्यानंतर तो पिस्टन कुठे जाईल?
फायनली 2 नंबरला तो सपोज या ठिकाणी गेलाय तो दिसतंय समजतंय फायनल त्याची पोझिशन असेल 1 नंबरला त्याची सुरुवातीची पोझिशन होती 2 नंबरला त्याची फायनल पोझिशन आहे मग पिस्टन काय करेल या ठिकाणचा जो काही गॅस आहे त्या सगळ्या गॅसला त्याने पुढे ढकललं खाली कमी जागेमध्ये काय केलं त्याला कॉम्प्रेस केलं समजतंय कमी जागेत त्यांनी काय केलं कॉम्प्रेस केलं मग त्यासाठी जागा तर कमी अवेलेबल आहे ना समजतंय म्हणजे मॉलिक्यूल काय होतील अतिशय जवळ येतील या ठिकाणी पहा मॉलिक्यूल तुम्हाला दाखवतो मी खूप जवळ जवळ येतील मॉलिक्यूल्स समजतंय कमी जागेमध्ये ते मॉलिक्यूल्स किंवा तो गॅस आपण काय केलाय बसवलाय म्हणजे आपण या ठिकाणी काय करतोय त्या गॅसचं काय करतोय कॉम्प्रेशन करतोय त्या गॅसला दाबतोय ना सुरुवातीला गॅसची जागा जास्त होती आता आपण काय केलं त्या गॅसला आपण काय केलं त्या पिस्टनवरती लोड वगैरे अप्लाय केला लोड वगैरे अप्लाय करून त्या पिस्टनला काय केलं डाउनवर्ड डायरेक्शन त्या पिस्टनला मूव्ह केलं खालच्या डायरेक्शनने इमेजिन होतंय आणि पिस्टन फायनली पहा या ठिकाणी गेलेला आहे तुम्हाला दिसतोय पिस्टन फायनल पोझिशन दिसते तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरची पोझिशन म्हणजे पिस्टन 1 कडून पुढे गेला तो 2 नंबरच्या पोझिशनला गेला म्हणजे या ठिकाणी गॅस काय होईल कॉम्प्रेस होईल इमेजिन होतंय मग हा जो गॅस आहे तो कॉम्प्रेस झाल्यामुळे त्या ठिकाणी काय काय घडतंय आणि त्या ठिकाणी या ठिकाणी सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होते का तर ट्रान्सफर होत नाही आणि ही प्रोसेस कोणती आहे रिव्हर्सिबल ऑटोमॅटिक प्रोसेस मग तुम्ही म्हणता ते कसं शक्य आहे सर हीट ट्रान्सफर होऊ नये तर लक्ष द्या हीट ट्रान्सफर होऊ नये त्यासाठी आपण काय करू शकतो आपण हे जो बाहेरचं कवच आहे समजतंय त्याला मी इन्सुलेटिंग मटेरियल यूज करू शकतो समजतंय इमेजिन होतंय या ठिकाणी मी इन्सुलेटिंग मटेरियल यूज करून काय करेन हा बाहेरचा जो भाग आहे समजतंय त्यामधून हीट म्हणजे सिस्टीम मधून आतमधून हीट बाहेरच गेली नाही पाहिजे इमेजिन होतंय या ठिकाणी सिलेंडरला मी पूर्णपणे इन्सुलेटिंग करून टाकलं इन्सुलेटिंग हा असा पदार्थ असतो की जो आपण ह्या सिलेंडरला जर बाहेरच्या जे भांडे बाहेरच्या वॉलला जर आपण लावला तर सिस्टीम मधली हीट बाहेर जाऊ शकत नाही समजतंय सिस्टीम मधली हीट बाहेर जाऊ शकत नाही समजतंय या सिस्टीम मधली हीट बाहेर जाणार नाही मग असं जर तुम्ही केलं आणि ह्या पिस्टनला जर तुम्ही कॉम्प्रेस केलं तर इथली गॅस काय होईल कॉम्प्रेस होईल आता गॅस कॉम्प्रेस झाल्यानंतर तुम्हाला बेसिक टर्म सांगितलं होतं मी जर गॅस जर कॉम्प्रेस झाला तर मला सांगा त्याचा प्रेशर काय होईल इथे जो गॅस आहे त्याचा प्रेशर काय होईल इन्क्रीज होईल समजतंय प्रेशर काय होईल त्या गॅसचा इन्क्रीज होईल प्रेशर काय होतं इन्क्रीज होतो समजतंय प्रेशर काय होईल इन्क्रीज होईल म्हणजे सुरुवातीला प्रेशर हा कमी असेल आणि तो गॅस कॉम्प्रेस केल्यामुळे त्याचा प्रेशर काय झाला इन्क्रीज झाला त्यानंतर त्याचं व्हॉल्यूम पहा सुरुवातीचं व्हॉल्यूम इथपासून ते 1 नंबर इथपर्यंत होतं आता त्याचं व्हॉल्यूम काय झालं कमी झालं 1 कडून तो 2 कडे गेलं ना म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय झालं डिक्रीज झालं त्या गॅसचं म्हणजे व्हॉल्यूम काय होतं डिक्रीज होतं आणि प्रेशर काय होतो इन्क्रीज होतो समजतंय आणि जनरली मी तुम्हाला सांगितलंय एखादा जर गॅस आपण कॉम्प्रेस केला तर कॉम्प्रेस केल्यानंतर तो गॅस काय होतो गरम होतो त्या गॅसमध्ये म्हणजे या ठिकाणी गॅस जो होता त्यासाठी जागा काय होती सुरुवातीला जास्त होती बरोबर सुरुवातीला एवढी जागा होती जास्तची सुरुवातीला एवढी मोठी जागा होती समजतंय मग तो सर्व गॅस काय केला आपण कॉम्प्रेस केला एवढा गॅस काय केला आपण कॉम्प्रेस केला म्हणजे पिस्टन आपण काय केला 1 कडून पुढे ढकलला 2 कडे पिस्टन जर 1 कडून 2 कडे गेला तर काय होईल या ठिकाणी तो गॅस काय होईल कॉम्प्रेस होईल समजतंय सुरुवातीला तो गॅस एवढा होता समजतंय सुरुवातीला तो गॅसचं व्हॉल्यूम एवढं होतं दिसतंय गॅसचं व्हॉल्यूम
पण या ठिकाणी त्या पिस्टनवरती जर आपण वजन टाकलं तर पिस्टन काय होतो, खालच्या डायरेक्शनने मूव्ह होतो आणि फायनली तो 2 नंबरच्या पोझिशनला येईल. मग 2 नंबरच्या पोझिशनला येताना त्या ठिकाणी काय होतं, तो गॅसचं काय होतं, कॉम्प्रेशन होतं. दिसतंय या ठिकाणी, दिसतंय. हा, सुरुवातीला एवढा होता त्याचं व्हॉल्यूम आणि गॅस कॉम्प्रेस केल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम काय झालं, कमी झालं. दिसतंय, सुरुवातीला एवढं व्हॉल्यूम होतं 1 नंबरच्या पोझिशन पर्यंत. पिस्टन जर 1 कडून 2 कडे मूव्ह झाला, जर पिस्टन जर 1 कडून 2 कडे मूव्ह झाला तर तो गॅस काय झाला, त्याचं व्हॉल्यूम काय झालं, कमी झालं. दिसतंय या ठिकाणी. मग त्याचं जर व्हॉल्यूम कमी होतंय त्या गॅसचं, तसंच त्या गॅसचा प्रेशर काय होईल, मग वाढेल, कारण तो गॅस आपण कॉम्प्रेस केलाय. आणि या ठिकाणी त्याचं कॉम्प्रेशन जे घडतंय ते इसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन घडतंय, म्हणजे ॲडियाबॅटिक त्या ठिकाणी प्रोसेस घडते. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, त्या सिलेंडरला आपण इन्सुलेटिंग मटेरियल लावलंय, म्हणजे जेणेकरून काय होईल, त्या कॉम्प्रेस होत असताना त्या गॅसमध्ये कॉम्प्रेस होत असताना गॅसच्या आतमध्ये हीट तयार होते. म्हणजे ती हीट काय सराउंडिंग मध्ये येत नाही, ती हीट समजतंय, ती हीट कॉम्प्रेस झाल्यामुळे, समजतंय, ते कॉम्प्रेस झाल्यामुळे त्या गॅसच्या आतमध्ये उष्णता हीट तयार होईल आणि ते हीट तयार झाल्यामुळे ते गॅसचं टेम्परेचर काय होईल, इन्क्रीज होईल. समजतंय, गॅसचं टेम्परेचर काय होईल, इन्क्रीज होईल त्या ठिकाणी. पण सराउंडिंग मधून हीट येते का त्याच्यामध्ये, सराउंडिंग मधून हीट जात नाही त्या ठिकाणी. समजतंय, सराउंडिंग मधून हीट त्या सिस्टीम मध्ये जात नाही किंवा त्या सिस्टीम मधली हीट सराउंडिंग मध्ये जात नाही, म्हणजे त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होणार नाही सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये. मग जर हीट ट्रान्सफर होत नसेल सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये, तर त्या ठिकाणी त्याची एंट्रोपी काय होईल, कॉन्स्टंट राहील. एंट्रोपी ही वाढते कधी, जर सिस्टीम मधून त्या गॅसमध्ये, लक्ष द्या, सिस्टीम मधून गॅसमध्ये जर हीट जर गेली तर त्या सिस्टीमची हीट काय होते, वाढते, आणि ती हीट ऍड झाल्यामुळे सराउंडिंग मधून त्या सिस्टीमला हीट मिळाल्यामुळे त्याची एंट्रोपी काय होते, यस ही इन्क्रीज होते. आणि यस एंट्रोपी डिक्रीज कधी होते, जर सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये हीट गेली तर त्यावेळेस ती काय होते, डिक्रीज होते. पण या ठिकाणी सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीटच ट्रान्सफर होत नाहीये, मग एंट्रोपी ही कमी पण होणार नाही आणि एंट्रोपी ही वाढणार देखील नाही, म्हणजे एंट्रोपी काय राहील, कॉन्स्टंट राहील. म्हणजे या ठिकाणी यस काय राहतोय, कॉन्स्टंट राहतो. यस काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. समजतंय, यस कॉन्स्टंट राहील आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. मग रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस या ठिकाणी घडते. या ठिकाणी फ्रिक्शन पण नाहीये, फ्रिक्शन असतं तर एंट्रोपी वाढली असते, पण या ठिकाणी फ्रिक्शन नाहीये, त्यामुळे एंट्रोपी वाढणार नाही. एंट्रोपी काय राहील, कॉन्स्टंट राहील. फक्त या ठिकाणी जे काही गॅस कॉम्प्रेस केल्यामुळे त्याचं टेम्परेचर काय होईल, इन्क्रीज होईल. गॅस जर कॉम्प्रेस केलं तर तो गॅसचं टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं, हे लक्षात ठेवा. गॅस जर कॉम्प्रेस झाला तर गॅस काय होतं, त्याचं टेम्परेचर हे वाढतं गॅसचं कॉम्प्रेशन केल्यामुळे, हे लक्षात ठेवा. आणि गॅस जर एक्सपांड केला तर टेम्परेचर काय होतं, कमी होतं, त्याचं उलटं घडतं. ओके, हे समजलं तुम्हाला. ओके, मग आपण आता पीव्ही डायग्राम त्याची काढूया. तर कन्सिडर करा, सुरुवातीला त्याचं व्हॉल्यूम काय होतं, 1 नंबरला त्याचं व्हॉल्यूम काय होतं, समजतं. 1 नंबरला सुरुवातीचं व्हॉल्यूम मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला गॅसचं व्हॉल्यूम काय होतं, जास्त होतं. दिसतंय, सुरुवातीला व्हॉल्यूम काय होतं, जास्त होतं, एवढं होतं. मग दिसतंय, पिस्टन हा सुरुवातीला 1 नंबरच्या पोझिशनला होता, इथे 1 नंबरच्या पोझिशनला या ठिकाणी पिस्टन होता तो. मग त्या ठिकाणी त्या गॅसचं व्हॉल्यूम जास्त होतं आणि प्रेशर काय होतं, सुरुवातीला कमी होता. म्हणजे व्हॉल्यूम काय होतं, जास्त होतं सुरुवातीला. सुरुवातीचं व्हॉल्यूम हे जास्त होतं. मग आपण ते व्हॉल्यूम किती घेतलं, सपोज V1 घेतलं. आणि सुरुवातीला प्रेशर काय होता, कमी होता. तो प्रेशर आपण व्हर्टिकल हाईटने दाखवतो, तो प्रेशर कमी होता. आणि ते प्रेशर होतं P1. सुरुवातीला प्रेशर होतं P1, व्हॉल्यूम होता V1 सुरुवातीचा, दाखवलं या ठिकाणी.
आणि या ठिकाणी मग सुरुवातीचा पॉईंट भेटतो आपल्याला 1 नंबरचा, तो या ठिकाणी भेटेल. समजते? 1 नंबरचा पॉईंट. आपल्याला त्याची पीव्ही डायग्राम काढायची. ओके, आता प्रोसेस कशी होणार आहे? 1 कडून. आता 1 कडून आपण त्याला कॉम्प्रेस करायला सुरुवात केलं, म्हणजे पहिल्या पोझिशन कडून तो पिस्टन काय गेला, पिस्टनवरती आपण वजन टाकलं, पिस्टन काय खालच्या डायरेक्शनने मूव्ह व्हायला सुरुवात होईल. आणि फायनली या ठिकाणी काय होईल? पिस्टन जर खाली खाली मूव्ह झाला आणि 2 नंबरला गेला तर गॅस काय होतं त्या ठिकाणी? कॉम्प्रेस होतो. दिसतंय? गॅसचं व्हॉल्यूम काय झालं? कमी झालं. समजतंय? गॅसचं फायनली काय होईल? व्हॉल्यूम काय होईल त्याचं? कमी होईल. इमेजिन होतंय? गॅसचं फायनली व्हॉल्यूम काय होतं? ते कमी होईल. तो 1 कडून 2 कडे गेल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम काय झालं? कमी झालं. म्हणजे तो गॅस काय होतोय? कॉम्प्रेशन होतंय त्या गॅसचं. कॉम्प्रेशन झाल्यामुळे गॅसचं व्हॉल्यूम कमी झालं. आणि त्या गॅसचा प्रेशर काय होईल? त्याचं व्हॉल्यूम काय झालं? कमी झालं. म्हणजे सुरुवातीचं व्हॉल्यूम होतं V1, आता फायनली त्याचं व्हॉल्यूम काय झालं? कमी झालं. समजतंय? पहा, सुरुवातीचं व्हॉल्यूम एवढं होतं, पण ते व्हॉल्यूम काय झालं? इथून कमी झालं कॉम्प्रेस झाल्यामुळे. समजतंय? सुरुवातीचं व्हॉल्यूम पहा, P1 एवढं होतं, मग ते व्हॉल्यूम काय झालं? कॉम्प्रेस केल्यामुळे ते कमी कमी होत जातं व्हॉल्यूम, आणि फायनल व्हॉल्यूम त्याचं कमी झालं. पण व्हॉल्यूम कमी होत असताना त्याचा प्रेशर काय होतो? ते कॉम्प्रेस केल्यामुळे तर गॅसचा प्रेशर काय होईल? वाढेल. आणि कमी जागेत तो गॅस बसवला ना आता आपण, ते ऑब्व्हियसली कमी जागेत जर तो सुरुवातीला गॅस जास्त जागेत होता आणि तो कमी जागेत बसला तर गॅसचा प्रेशर काय होईल? इन्क्रीज होईल. मग या ठिकाणी त्याचा प्रेशर काय होईल? पहा, तो इन्क्रीज होईल. सुरुवातीला प्रेशर होता P1 एवढा, त्याचा प्रेशर काय होईल? इन्क्रीज होईल. तो फायनल झाला P2 एवढा. मग या ठिकाणी फायनल त्याचा प्रेशर झाला P2, आणि फायनली त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते असेल V2, ते कमी झालेलं असेल. समजतंय? मग आपण तो जर पॉइंट आपण टाकला, सेकंड फायनल पॉइंट, तो पॉइंट आपल्याला या ठिकाणी भेटेल. दिसतंय? मग प्रोसेस ही कशी होते? 1 कडून कुठे जाते? 2 कडे. इमेजिन होत आहे? प्रोसेस ही 1 कडून 2 कडे जाते, 1 कडून 2 कडे. मग आपण याचा ग्राफ ड्रॉ करूया. ओके, प्रोसेस ही 1 कडून या ठिकाणी 2 कडे जाते. दिसतंय? समजतंय? या ठिकाणी प्रोसेस ही 1 कडून कुठे गेली? 2 कडे गेली. समजतंय? प्रोसेस ही 1 कडून 2 कडे गेलेली आहे या ठिकाणी. हा, प्रोसेस ही कडून गेली 1 कडून 2 कडे. कळलं?
समजलं तुम्हाला पीव्ही डायग्राम कशी आली ते? ओके, हे समजलं. आता आपल्याला टीएस डायग्राम काढायची, टीएस. आपल्याला कोणती डायग्राम काढायची आहे? टीएस. समजतंय? या ठिकाणी टीएस डायग्राम काढताना ओके, आपण टीएस डायग्राम काढूया. त्याची टीएस डायग्राम काढताना पहा या ठिकाणी, तर सुरुवातीला गॅस होता 1 नंबरला. त्या गॅसला जर आपण कॉम्प्रेस केल्यावर काय होतं, त्याचं व्हॉल्यूम काय होतं, कमी होतं आणि त्याचा प्रेशर वाढतो आणि त्या गॅसचं टेम्परेचर देखील काय होतं, वाढतं. म्हणजे कोणताही गॅस जर आपण कॉम्प्रेस केला त्याचं व्हॉल्यूम कमी होतं आणि प्रेशर आणि टेम्परेचर काय होतं, वाढतं. ही जनरल कन्सेप्ट आहे. समजलं? कोणताही गॅस, काय सांगितलं मी, कॉम्प्रेस केला म्हणजे पिस्टनवरती आपण जर वजन टाकलं तर पिस्टन काय होईल, खालच्या डायरेक्शनने मूव्ह होईल आणि पिस्टन जर खालच्या डायरेक्शनने मूव्ह झाला तर पिस्टन फायनली 1 कडून कुठे जाईल, 2 कडे जाईल. फायनली तो कुठे जातोय पहा, 1 कडून 2 कडे. आणि 1 कडून 2 कडे जर गेला तर या ठिकाणी हा जो गॅस आहे पूर्ण, त्यासाठी जागा जास्त होती सुरुवातीला. कॉम्प्रेस केल्यामुळे त्याची जागा काय होती, कमी होती. म्हणजे कमी जागेत तो आपण कॉम्प्रेस करतो. कमी जागेत जर आपण त्याला कॉम्प्रेस केलं तर त्या ठिकाणी त्या गॅसचा प्रेशर काय होतो, इन्क्रीज होतो. तसंच त्याचं टेम्परेचर पण काय होतं, इन्क्रीज होतं. टेम्परेचर पण काय होतं, त्याचं इन्क्रीज होतं. हे लक्षात ठेवा. प्रेशर आणि टेम्परेचर इन्क्रीज होतो आणि गॅसचं व्हॉल्यूम पहा, सुरुवातीला त्याचं व्हॉल्यूम काय होतं, जास्त होतं. सुरुवातीला त्याचं व्हॉल्यूम जास्त होतं, नंतर त्याचं फायनल व्हॉल्यूम काय होतं, कमी होतं. आणि व्हॉल्यूम कमी होईल आणि प्रेशर आणि टेम्परेचर काय होईल, वाढेल. हे जनरली घडतंय. मग टेम्परेचर वाढतंय पण इथं सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. मग जर असं जर होत असेल, सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होत नाहीये, मग त्या ठिकाणी टीए डायग्राम कशी आहे ते आपण पाहूया. म्हणजे इथं टेम्परेचर वाढतंय, हे तर समजलं तुम्हाला, टेम्परेचर वाढतंय. हे समजलं तुम्हाला, टेम्परेचर वाढतंय ते. ओके, ही डायग्राम मी आता पुढून टाकतो. तुम्हाला समजलं, कन्सेप्ट क्लिअर झाला की एखादी गॅस जर आपण कॉम्प्रेस केली तर त्या ठिकाणी काय घडतंय. ओके, आता सुरुवातीला त्या गॅसचं टेम्परेचर होतं T1 एवढं. समजतंय? सुरुवातीला टेम्परेचर होतं T1 एवढं. गॅसचं टेम्परेचर होतं सुरुवातीला T1 एवढं. त्यानंतर त्या गॅसची एंट्रोपी होती सुरुवातीला S1 एवढी. दिसतंय? गॅसची एंट्रोपी किती होती, S1 एवढी. म्हणजे सुरुवातीला 1 नंबरचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी भेटला. त्यानंतर फायनली पहा, त्या गॅस जर आपण कॉम्प्रेशन केलं तर त्याचं टेम्परेचर काय होतं, वाढतं. त्याचं टेम्परेचर काय होईल, T1 कडून कुठे जाईल, T2 कडे. समजतंय? सुरुवातीला टेम्परेचर किती होतं, T1 एवढं होतं इथपर्यंत. आता त्याचं टेम्परेचर काय झालं, वाढलं. फायनली त्याचं टेम्परेचर किती झालं, T2 एवढं. मग ते फायनली त्याचं टेम्परेचर झालं T2. किती झालं ते, T2. समजतंय? आणि फायनली त्याची एंट्रोपी. आता या ठिकाणी एंट्रोपी, सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये जर हीट ट्रान्सफर होत नसेल तर त्या ठिकाणी एंट्रोपी काय राहील, यस, कॉन्स्टंट राहील. जर सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होत नसेल तर सुरुवातीची एंट्रोपी S1 होती आणि फायनल एंट्रोपी देखील किती राहील, S1च राहील. समजतंय? या ठिकाणी दाखवले मी. आणि S1 आणि S2 सेमच राहील, इनिशियल आणि फायनल एंट्रोपी.
आता या ठिकाणी सेकंड नंबर जो आहे तो आपण प्लॉट करूया. या ठिकाणी सेकंड नंबर या ठिकाणी दिला, म्हणजे आता सिस्टीम काय होती, 1 कडून कुठे जाते, 2 नंबरच्या पॉईंटकडे जाते. सिस्टीम काय होती, 1 नंबरच्या पॉईंटकडून कुठे जाते, ती 2 नंबरच्या पॉईंटकडे जाते. दिसतंय, हा 1 नंबरचा पॉईंट आणि या ठिकाणी 2 नंबरचा पॉईंट. समजतंय? तेच या ठिकाणी तुम्हाला आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सिस्टीम काय होते, 1 कडून 2 कडे जाते. या ठिकाणी तुम्हाला काय भेटते, एक व्हर्टिकल लाईन भेटते. दिसतंय, सिस्टीम 1 कडून 2 कडे जाते. या ठिकाणी व्हर्टिकल लाईन भेटते, टीए डायग्राम समजली. त्यानंतर आपल्याला एचएस डायग्राम पाहिजे आहे. तर एचएस डायग्राम मध्ये या ठिकाणी टेम्परेचर वाढत आहे, त्यामुळे एच काय होईल, इन्क्रीज होईल. समजतंय, एच काय होईल, त्यामध्ये इन्क्रीज होईल. या ठिकाणी ह्या डायग्राम मध्ये सॅच्युरेशन लाईन आणि हे नाही ड्रॉ केले तरी चालेल. या ठिकाणी एचएस डायग्राम कशी होते, एचएस डायग्राम मध्ये सुरुवातीला त्याची एंट्रोपी होती सपोज त्या गॅसची S1 एवढी, आणि त्याची एंथॅल्पी होती H1. समजतंय, सुरुवातीला त्याची एंट्रोपी आपण एक्स ऍक्सिस वरती घेतलेला आहे, त्यामुळे हॉरिझॉन्टल लाईन इंडिकेट करणार एंट्रोपी, आणि एंथॅल्पी H हे व्हर्टिकल आपण ड्रॉ घेतलेले आहे. इथं एंथॅल्पी साठी काही व्हर्टिकल डिस्टन्स आहे, म्हणजे हा भेटला आपल्याला पॉईंट नंबर 1. समजतंय? पॉईंट नंबर 1 भेटला. त्यानंतर आपण या ठिकाणी सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही, त्यामुळे एंट्रोपी एस ही काय राहील, सेम राहील, कॉन्स्टंट राहील. म्हणजे फायनली एस आणि S2 हा सेम राहील. फायनली एंट्रोपी झाली S2 एंट्रोपी आणि S1 हे सेमच राहणार आहे, कारण की सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. परंतु एंथॅल्पी काय होईल, एंथॅल्पी ही टेम्परेचरवरती डिपेंड आहे. मग टेम्परेचर या ठिकाणी वाढतंय, तर एंथॅल्पी काय होईल, सुरुवातीला एंथॅल्पी होती H1 एवढी, मग ती एंथॅल्पी काय होईल, वाढत जाईल. समजतंय, आणि फायनल ती एंथॅल्पी किती होईल, H2 होईल. समजतंय? मग फायनल जो पॉइंट आहे त्याचे एंथॅल्पी असेल H2 आणि एंट्रोपी असेल S2 आणि S1 हा सेमच असेल. मग आपल्याला फायनल पॉइंट भेटेल सेकंड नंबरचा. दिसतंय या ठिकाणी? मग प्रोसेस कशी घडते, 1 कडून 2 कडे, ती आपल्याला या ठिकाणी दाखवायची आहे. प्रोसेस घडते 1 कडून 2 कडे. प्रोसेस कशी घडणार आहे, 1 कडून 2 कडे. मग ही झाली एचएस डायग्राम, एचएस आणि टीए डायग्राम. समजलं? ओके. त्यानंतर आपण याचे फॉर्म्युले पाहूया. रिव्हर्सिबल ॲडिबॅटिक प्रोसेससाठी जे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर त्यामधले रिलेशन फॉर इसेंट्रॉपिक प्रोसेससाठी काय रिलेशन ते, हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा, न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला लागतोच. आणि ह्याला आपण इसेंट्रॉपिक प्रोसेस इक्वेशन देखील म्हणू शकतो. T2 upon T1 that is equal to P2 upon P1 raised to gamma minus 1 upon gamma is equal to V1 upon V2 gamma minus gamma 1. या ठिकाणी T2 म्हणजे फायनल स्टेजला टेम्परेचर, T1 म्हणजे इनिशियल स्टेजचं टेम्परेचर, P2 म्हणजे प्रेशर ॲट फायनल स्टेज, P1 म्हणजे प्रेशर ॲट इनिशियल स्टेज, V1 म्हणजे व्हॉल्यूम ॲट इनिशियल स्टेज, V2 म्हणजे व्हॉल्यूम ॲट फायनल स्टेज. फायनल स्टेटला काय व्हॉल्यूम होते. आणि गॅमा, हा जो गॅमा आहे त्याला आपण म्हणतो इसेंट्रॉपिक इंडेक्स. लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतो आपण, गॅमाला इसेंट्रॉपिक इंडेक्स. आणि तो जनरली इसेंट्रॉपिक प्रोसेससाठी तो 1.4 असतो. किती असतो त्याची व्हॅल्यू, 1.4. तर या ठिकाणी चेंज इन
एंटर्नल एनर्जी त्याचा फॉर्म्युला सेमच आहे सर्व प्रोसेससाठी, तो असेल mCp T2 - T1. चेंज इन एंथॅल्पी त्याचा देखील फॉर्म्युला सेमच आहे mCp T2 - T1. सर्व प्रोसेससाठी सेम राहील. त्यानंतर वर्क डन, आपण जर वर्क डन जर फाइंड आउट केलं इसेंट्रॉपिक प्रोसेसचं, तर त्या वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला भेटेल 1 अपॉन गॅमा -1 इंटू P1 V1 मायनस P2 V2. या ठिकाणी P1 V1 म्हणजे काय असेल, MRT1 असेल. P2 V2 म्हणजे काय, MRT2. म्हणजे इथे MR काय निघेल, कॉमन निघेल. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय येईल, फक्त T2 - T1. म्हणजे PV इज इक्वल टू MRT ते आपल्याला टाकायचं आहे. P1 V1 इज इक्वल टू MRT1. P2 V2 दॅट इज इक्वल टू MRT2. ते जर पुटअप केलं आणि आपण फॉर्म्युला जर काढला तर आपल्याला हा फॉर्म्युला भेटतो. आणि या ठिकाणी गॅमा म्हणजे काय असतं ते मी सांगितलं. गॅमा कसं फाइंड करतो आपण, CP/CV. CP म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, CV म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि तो CP/CV जर आपण काढला इसेंट्रॉपिक प्रोसेससाठी, तर गॅमा म्हणजे इसेंट्रॉपिक इंडेक्स ती आपल्याला भेटते 1.4. समजतंय, जर न्यूमेरिकलमध्ये गिवन नसेल तर गॅमा किती घ्यायचा, 1.4 घ्यायचा. आता हीट सप्लाय, आता हीट सप्लाय म्हणजे काय, या ठिकाणी हीट ट्रान्सफर होते का सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये, होत नाही. त्यामुळे इसेंट्रॉपिक प्रोसेसमध्ये किंवा रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी हीट सप्लाय किंवा हीट ट्रान्सफर किती असते, 0 असते. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे चेंज इन एंट्रॉपी. चेंज इन एंट्रॉपी म्हणजे डेल्टा एस. डेल्टा एस म्हणजे चेंज इन एंट्रॉपी. एंट्रॉपी ही चेंज होत नाही, ते देखील मी तुम्हाला सांगितलं आता. एंट्रॉपी ही चेंज होत समजतंय, या ठिकाणी एंट्रॉपी देखील चेंज होत नाही. ओके, म्हणजे इथे डेल्टा एस म्हणजे चेंज इन एंट्रॉपी ती देखील काय असेल, 0 असेल. ओके, समजलं. म्हणजे हे जे फॉर्म्युले आहेत ते एंट्रॉपीसाठी आहे. ओके स्टुडंट, आपण या ठिकाणी आपलं लेक्चर स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चर लगेच स्टार्ट होईल. नेक्स्ट लेक्चर